नमस्कार मित्रांनो, तुम्हाला हा जो गहू दाखवत आहे तो आपल्या घरगुतीच बियाणं असून जवळजवळ 3 वर्षापासून आपण हे घरगुतीच बियाणं याच्यामध्ये पेरत आहे आणि पूर्णतः नैसर्गिकरित्या वाढवलेला हा गहू आहे. याला कोणतंही आपण रासायनिक औषधं मारलेले नाही आणि आपल्याला घरच्यासाठीच हवा आहे. त्याच्यामुळं आपण त्याची पूर्ण नैसर्गिक पद्धतीने वाढ केलेली आहे. त्याला जीवामृत दिलं एक वेळा, दुसऱ्या वेळेला थोडं आपली तब्येत ठीक नसल्यामुळं आपल्याला ते देता आलं नाही. त्यामुळं थोडासा कमकुवत राहिला, परंतु तरीसुद्धा अतिशय सुंदर त्याची वाढ आहे. आणि आपण ज्या शंका उपस्थित करतो की आपल्याला नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने पीक येत नाही, पण पीक फार उत्कृष्ट येतं. आपली थोडी जागरूकता कमी पडते, कारण शेतीचा जो पोत आहे रासायनिक औषधामुळं जे नैसर्गिक सायकल आहे ती आपण बिघडून टाकलं आहे. कारण शेतामध्ये जी काही गांडुळांची निर्मिती आहे ती रासायनिक जे खतं आहे, जे अनेक औषधं आहे त्यांनी ती थांबते एक प्रकारे, आणि ती नैसर्गिक जे चक्र आहे ते चक्र आपण थांबवल्यामुळं शेतीचं अतोनात असं नुकसान होतं. छान असे पक्षी याच्यामध्ये येतात, लहान लहान कीटक आहे, मित्र कीटक. आता कुठलंही कीटकनाशक न फवारल्यामुळं इथं मित्र किडींचा पण याप्रमाणे या ठिकाणी दिसतं. पण आजूबाजूला आज लोक फवारतात, त्याच्यामुळं तेवढे जे सायकल आहे ते तेवढं टिकून नाही आहे. पण मी माझ्या परीनं प्रयत्न केला आहे. माझ्या आजूबाजूला शेताला आता तुम्ही बघू शकता सुंदर असे झाडं आहे आणि पक्षी थांबेसुद्धा आहेत. त्यामुळे ते या ठिकाणी वेगवेगळे पशु पक्षी आढळतात आणि ही नैसर्गिक शेती करण्याचा मी माझा प्रयत्न केला आहे. आज अनेक असे विविध आजारांना आपण बळी पडत आहे, दिवसेंदिवस आपल्याला लक्षात येत आहे. तर मी हा माझ्यासाठी प्रयत्न करत आहे, तुम्ही प्रयत्न करू शकता. हाच माझा याच्यातून उद्देश आहे, दुसरा कोणताही उद्देश नाही आहे. ही माझ्या घराला पुरेल एवढा नक्कीच होणार आहे. त्यामुळं खूप जास्त अपेक्षा करूनही काही उपयोग नाही. गव्हाचा असाही काही रेट सरकारने वाढवलेला नाही. जवळपास 10-20 वर्षापासून गव्हाचा रेट जवळजवळ स्थिर आहे. त्यामुळं तुम्ही विकण्याच्या आशेने करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या घराला पुरेल इतका आणि तो सेंद्रिय पद्धतीने जर पिकवला तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्यासाठी जो काही खर्च लागणार आहे त्यातही कमी येईल. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की मला मात्र नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आहे. इथं आल्यापासून फॅक्टरीत असताना मी पण भरपूर वेळा आजारी पडायचो आणि ते प्रमाण आता नगण्य झाल्यासारखं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला मला ते ॲडमिटसुद्धा व्हावं लागलं आहे. आणि आता तुम्हाला म्हणजे अभिमानाने सांगतो का मागील 5 वर्षापासून मी एकदाही ॲडमिट झालेलं नाही. असं छोटं मोठं सर्दी खोकला थोडंफार एखादं इंजेक्शन नक्कीच मला घ्यावं लागलं आहे. परंतु या चांगल्या खाण्यामुळं नक्कीच मी आजारी तर फारसं पडलेलं नाही. आणि घरीसुद्धा जे वातावरण आहे ते बदललं आहे. घरच्यांचीसुद्धा म्हणजे माझ्या घरातील जे सदस्य आहे त्यांचेसुद्धा आजारपण कमी झालेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या दिवशी एवढंच.